भावना? सिद्धिराज आलात? भावना, तू तिथे का बसली होतीस? मला खरं खरं सांग, तू काय रात्रभर तिथे अशी बसून होती? अहो नाही, मी वाट बघत होते तुमची आणि माझा डोळा कधी लागला मला कळलंच नाही. अगं ते सगळं जाऊ दे, पण काका कुठे आहेत? सिद्धिराज सांगा ना, काका कुठे आहेत? अगं मी खूप शोधायचा प्रयत्न केला पण नाही सापडले अजून. पण तू नको टेन्शन घेऊस. मी महेश आणि सुरेशला बोलवलंय. हे बघ, मी वाटेल ते करीन, पण मी पप्पांना शोधेन. तू उगाच नको काळजी घेऊ. चला, नाश्ता वाढलाय का? काय आहे आज? हो, रेणुका, नवऱ्यानं प्रश्न विचारलाय तेव्हा त्याला उत्तर द्यायचं असतं लगेच. एवढंही साधं कळत नाही काय तुम्हाला? हो पप्पा, पण तुम्ही आतून कसे काय आलात? अरे आता काय आकाशातून पडणार का? काय सिद्धू, काय बोलतोय? तुझं तुला तरी कळतंय का? हे बघा, तुम्हाला चांगलंच माहिती आहे मी कुठल्या विषयावर बोलतोय ते. काल तुम्ही चिडून ताड 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 निघून गेलात. हां, त्याच्यामागे मी तुम्हाला शोधायला निघून गेलो. रात्रभर मी जीवाचा रान करून तुम्हाला शोधतोय. घरात सगळ्यांचा जीव टांगणीला लागलाय. नको नको ते विचार मनात येत होते आणि तुम्ही काय कधी आलात घरी? काय कोणाला काही माहित नाही? अरे सिद्धू, रात्रभर बापाला शोधण्याचा प्रयत्न केलास तर काय उपकार केलेस काय? अहो काय बोलताय तुम्ही? हे तो बिचारा रात्रभर बाहेर तुम्हाला शोधत पायपीट करत होता. इथे आमच्या डोळ्याला डोळा नव्हता आणि तुम्ही अरे तुम्ही सगळे मला समजता कोण? आम्ही असे रात्रभर रस्त्यावर फिरत बसणार का? मी इथून निघालो, थेट आमच्या मित्राच्या घरी गेलो. तिथे आम्ही ब्रिज खेळलो. खेळ आटोपल्यावर घरी परत. पण तुम्ही घरी आलात ते मला कसं नाही कळलं? आता का प्रत्येकाच्या खोलीत जाऊन सांगायचं आम्ही आलोय आम्ही आलोय? हो, तुमच्या घरात लक्ष नाहीये. अहो नाही, तसं नाही. मी इथेच वाट बघत बसले होते ना. अच्छा, म्हणजे मी ना फोन चार्जिंगला लावायला गेले होते वरती. नेमके तेव्हाच आले असतील काका. सिद्धिराज सॉरी, मी उगाच गेले फोन चार्जिंगला लावायला. म्हणजे मला कळलं असतं ना की काका घरात आलेत आणि मी तुम्हाला फोन करून सांगितलं असतं. म्हणजे तुम्हालाही पटकन घरी येता आलं असतं. उगाच शोधत फिरावं लागलं नसतं. अहो, किंवा त्यांनी घरी येऊन सगळ्यांना सांगितलं असतं की मी आलोय, तर कुठे काय बिघडलं असतं? हां, घरात कोणालाच कळलं नाही तुम्ही आला तिकडे. हो, आईची अवस्था बघा, रात्रभर वाट बघत होती तुमची ती. हे बघ, उगाच पराचा कावडा करू नकोस. मी आलो तेव्हा रेणुका उठली होती. गेली असेल मागच्या दारात काम करायला. तर आम्ही काय तिथं जाऊन सांगायचं तिला की आम्ही आलोय म्हणून? तुमच्या सगळ्यांच्या चौकशा झाल्या असतील ना, तर नाश्त्याचं बघा काहीतरी. पप्पा, तुमच्यामुळे सगळ्यांना इतका त्रास झाला. हं? तुम्ही इतकं शांतपणे कसं काय सांगू शकता? अरे हीच तर खरी गंमत आहे. अरे कशाला त्रास करून घ्यायचा? आम्ही आमदार आहोत. आमदार काय असे रात्रभर भटकत बसणार? भटकायचं काम तू करतोस. सिद्धू, तुझ्यात टॅलेंट असून भिकेची लक्षणं दाखवतोस. पण आधी होता पप्पा तुमचा आता. तुमच्या विरोधात या घरात कोणी काय बोलत नाही म्हणून वाटेल ते काय बोलू नका तुम्ही. सिद्धिराज हे बघा, असं बोलू नका. वडील आहेत ते तुमचे. नाही भावना, जे चूक आहे ते चूक आहे आणि त्या विरोधात मी बोलणार म्हणजे बोलणारच. जाऊ दे ग, आपण एक काम करूया. आपण वर जाऊन आवरू आणि पोलीस स्टेशनला जाऊ. उगाच त्यांच्या नादाला लागलो आपण. चल. तनु, हो, पाठ मांडून झाले ना की त्या भोवती रांगोळी काढ. ठीक आहे? पाठ कशाला? सुपारी फोडण्याच्या कार्यक्रमाआधी ना एक पूजा असते म्हणून. ओ सई,
तुझं ठरलं का यातली कोणती साडी नेसणार आहेस ते? हा, मी विचार करते. एक मिनिट. माझं ठीक आहे, तुला सुद्धा छान तयार व्हायचंय. करवलीयस तू? अगं बाई, हो का? तनू, तुझ्यासाठी ना माझ्याकडे एक छानशी साडी आहे, ती नेस. शोभून दिसेल तुला. अरे, हे बेस्ट झालं. बरं, आम्ही तर सुंदर आहोतच, त्यामुळे आम्ही छान दिसणारच आहोत. आणि तनूने आता घर सुद्धा सजवायला घेतलेलं आहे. तुझ्या मुलाचं बघ तू. ए बाई, मी रिटायरमेंट घेतली आता. आता त्याची जबाबदारी तुझी. त्याला वळण लावणं काही सोपं काम नाहीये. आपण तनू आहे आता घरात, त्यामुळे टेन्शन घ्यायचं काही कारणच नाहीये. तनूने आपल्या आजोबांचा हट्ट मोडून काढलाय, तर तुझ्या मुलाला वळण लावण्यासाठी 1-2 ट्रिक्स तर ती देऊच शकते. सई, सारखं काय ग तुझ्या मुलाला? तुझ्या मुलाला चांगलं नाव आहे त्याचं, नावाने हाक मारायची. आता तर मी त्याचं नाव घेणारच नाहीये. जरा लग्नाचा फील घेते. त्याचं नाव घेणार डायरेक्ट लग्नानंतर, उखाण्यात. थेट लग्नानंतर? होय, धन्य आहे बाई तुझी. हे पण त्या उखाण्याचं मला खूप टेन्शन आलंय. असं आयत्या वेळेस कसं काय असं जुळवायचं? तनू, तू किती गोड, संस्कारी, सुंदर मुलगी आहेस ग. एक काम करू, तू मला 1-2 उखाणे असे लिहून दे, मी ते पाठ करेन. किसी को कानो कान खबर नाही होगी. चालेल, पण त्यांचं नाव काय, म्हणजे यमक जुळवायला बरं पडेल. हे बघ, मी काय म्हणते, आपण जो बनवू ना उखाणा, तर त्याच्यामध्ये अगं काय चाललंय तुमचं? हा, किती तयारी बाकी अजून? चल, तुला यातलं काय हवंय ते पटपट बघून घे. तनू, आता ना आपल्याला सनई लावायचे घरात, कसं प्रसन्न वाटेल ना. तू जरा स्पीकर चेक करून घेशील का? हो, मी आलेच तोपर्यंत. ए बाई, मी आवरते, ये लवकर आवरत. हो. किती नशीबवान आहे सई, असं छान खेळीमेळीचं सासर मिळालंय तिला. हिच्यासारखाच नवरा मलाही मिळाला असतं तर, पण माझं कुठे एवढं नशीब. कोण असेल सईचा लकी नवरा? नंतर एक पोरगी आली, एकदम धीट. आणि ती व्यक्ती म्हणजे अहिल्या वेसकर.